सरकारनं बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कारवाई केली आहे, पण तरीही बोगस डॉक्टरांनी गोरखधंदा मांडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. आता गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नव्या हॉस्पिटल चालवत असलेला डॉक्टर नितेश बाजपेयी याचा काळा धंदा उघड झालाय. बोगस दवाखाना सुरू करून या ठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर येत असल्याचं बोर्डावर दाखवलं. या दवाखान्यात तो डॉक्टर म्हणून गेल्या 6 महिन्यांपासून कार्यरत आहे. इतकंच नाही तर दवाखान्यात चक्क अवैध गर्भपातही केल्याचं समोर आलंय. याबाबत मिळालेली माहिती अशी की नितेश बाजपेयी याने नावासमोर MD DNB अशी उपाधी लावली आहे. मात्र हा डॉक्टरच नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अमरीश मोहबे यांनी सांगितलं आहे. एवढेच नाही तर ज्या दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी या दवाखान्यावर धाड मारली तेव्हा एक महिला दवाखान्यात होती. ती 1.5 महिन्याची गर्भवती होती. या दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात केला जात असल्याचं उघडकीस आलं. या घटनेमुळे गोंदियात खळबळ उडाली आहे. दवाखान्यावर कारवाई करत बोगस डॉक्टर यांच्या विरुद्ध विविध कलमाद्वारे पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला. आता तरी या बोगस डॉक्टरांवर अंकुश बसेल का आणि अवैधरित्या होत असणारे गर्भपात थांबतील का असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे. विशेष बाब म्हणजे नितेश बाजपेयी यांच्यावर कोविड काळामध्ये अवैध रूपाने हॉस्पिटल उघडल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपली डिग्री BMSला दाखवली होती, परंतु याबाबत संबंधित युनिव्हर्सिटीला विचारणा केली असता त्यांची डिग्री ही बोगस असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. एकदा गुन्हा दाखल होऊन सुद्धा या बोगस डॉक्टरांवर मोठी कारवाई झाली नसल्यामुळे त्यामुळे हा दुसरा दवाखाना उघडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.